नमस्कार मंडळी. मंडळी, आज आपण सकाळ सकाळ म्हणजे अ, कुठं निघलोय ते आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपण दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न राहील. कारण अ, अखंड महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एवढा मोठा सोहळा कुठं भरत नसेल. तो सोहळा आपल्या ह्याच्यात भरतोय, आपल्या गावामध्ये म्हणजे आमच्या कामशेडमध्ये. तर श्री विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन महोत्सव म्हणजे नवीन वर्षाच्या या पर्वावरती 1 ते 5 तारखेपर्यंत हा कीर्तन महोत्सव असतो. म्हणजे प्रत्येकाचं नवीन वर्ष एक खूप चांगलं जावं म्हणून हा एक विचार मनात ठेवून मावळचे जनसेवक म्हणजे आपण त्यांना नक्कीच जनसेवक म्हणू, कारण पैसा प्रत्येकाकडे आहे, पण तो जनतेसाठी किंवा लोकांसाठी खर्च करायची दानत कोणाची नसते. परंतु मावळचे जे हे जनसेवक आहेत म्हणजे सुनील अण्णा शेळके, आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्फत चाललेला हा एक कीर्तन महोत्सव म्हणजे एक एवढा मोठा सोहळा आहे. तर त्याची काही आपण शैल्यचित्र तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण पुढे पुढे तुम्हाला दाखवू की त्यांचं नियोजन कसं भव्य दिव्य असतं. मंडप मंडप व्यवस्था असेल, स्पीकर व्यवस्था असेल, भाविकांसाठी म्हणजे अन्नदान असेल, म्हणजे महाप्रसाद वगैरे, आणि बाकी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं किंवा ह्या सप्त्यावरती प्रेम करणारा जो भाविक वर्ग आहे किंवा आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावरती प्रेम करणारा भाविक वर्ग असेल, म्हणजे महिला मंडळ असेल किंवा लहान थोर मोठे भाविक असतील, हे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या कीर्तन महोत्सवाचा एक आनंद घेतात. म्हणजे कीर्तन महोत्सव जे असतं त्याच्यात एक नावाजलेले महाराष्ट्रामधले मोठमोठे कीर्तनकार येऊन या ठिकाणी आपले विचार मांडत असतात. तर हे विचार ऐकण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं खूप मोठं भाविक वर्ग यासाठी येत असतो. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आपण काही क्षणचित्र या कीर्तन महोत्सवाची तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. कारण आज 5वा दिवस आहे. जवळजवळ 1 तारखेपासून हा कीर्तन महोत्सव असतो. 1 ते 4 म्हणजे 4 दिवस संध्याकाळचे कीर्तन होतात आणि आज 5वा दिवस काल्याचं कीर्तन होणार आहे. तर नक्कीच मंडळी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय जिथं म्हणजे हा सप्ताह भरलेला असतो. म्हणजे ह्या सप्त्याची भव्य दिव्यता तुम्ही बघू शकताय की एक आगळं वेगळं डेकोरेशन, जसं की या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक भाविकाला आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण कुठेतरी बाहेरच आलोय. म्हणजे यावेळेस तिरुपती बालाजीची प्रतिकृती इथं साकारलेली आहे आणि भाविकांना कुठल्याही प्रकारे कार्याचं कीर्तन हे दुपारचं असतं. तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हा मंडप जो आपण बघतोय, तर हा मंडप तर असतोच, पण ते बाजूला जे आता जी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, या प्रकारच्या ओढण्या लावून जे हे केले की त्याच्यामध्ये कुणाला ऊन वगैरे लागू नये या प्रकारे ही व्यवस्था असती. आणि जवळजवळ काल्याचं कीर्तन आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. तर हे भाविक भक्त खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कीर्तन ऐकण्यासाठी येत असतात. आणि तदनंतर सगळ्यात अगोदर म्हणजे एक पालखी सोहळा निघतो, म्हणजे दिंडी निघते. म्हणजे आमचे कामशेत गावठाण आहे व आपलं रेल्वे स्टेशन पासून खाली जो हा सोहळा असतो, जवळजवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे. तर 1 किलोमीटरच्या अंतरच्या ह्याच्यातनं खाली कीर्तन महोत्सव असतो तिथपर्यंत पायी दिंडी सोहळा म्हणजे पालखी सोहळा निघत असतो, तो येत असतो. आणि हळूहळू भाविक खूप यांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या कीर्तनाचा एक लाभ घेतात. आणि आपण बघतोय की म्हणजे हे इतकं मोठं नियोजन आहे की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ कुठंच एवढं मोठं नियोजन जवळजवळ माझ्या तरी बघण्यात किंवा ह्याच्यामध्ये नाहीये. तर एवढं मोठं नियोजन असतं. आणि हे आपण बघतोय की पालखीसाठी हे डेकोरेशन असतं. खूप मोठा समाज, खूप मोठे भाविक भक्त या ठिकाणी ह्या पालखीमध्ये देखील सहभागी होतात. अगदी सकाळी 7-7:30ला पालखी स्टेशन पासून खाली प्रस्थान करत असते. आणि त्याच्याच बरोबर खूप भाविक भक्त आनंदाने याच्यामध्ये सामील होतात. आपण बघतोय की खूप भाविक आहेत, एक छान प्रकारे आपलं त्याच्यामध्ये सहभाग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आपले भारतीय संस्कृती, महाराष्ट्रीयन संस्कृती जोपासत आपण बघतोय की हे महिला वर्ग एक आपण जसं दिंडीमध्ये रिंगण बघत असतो, आपलं पंढरपूरची वारी होती, आळंदीची वारी होती, त्या पद्धतीनेच अगदी तेवढाच उत्साह हा प्रत्येक
भाविकांमध्ये भरभरून भरलेला असतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही ती मात्र कमतरता हे नसती की अगदी एक जोश असतो. म्हणजे 5 दिवस यात्रा म्हणजे इतकं छान वातावरण आमच्या गावामध्ये असतं की मावळ तालुक्यातून कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येऊन या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाचा एक खूप छान आनंद घेतात आणि एक त्याची शोभा खूप वाढवतात. आणि पालखीच्या वेळेस आपण बघतोय की हे भाविकांचं एक छान प्रकारे एक आपली परंपरा जोपासत हे चालू आहे. आणि त्याच्यामध्येच हे जे पालखी सोहळ्यामध्ये खूप छान डेकोरेशन आणि हे देखावा आपण बघतोय की पालखीच्या ही जी मिरवणूक आहे, जसं आता आपण बघितलं की जे डेकोरेशन केलेलं आहे तिरुपती बालाजीचं असंच पूर्ण याच्यामध्ये हे केलेलं आहे, साकारलेलं आहे दिंडीमध्ये, पालखीमध्ये, की त्याच प्रकारे भाविक भक्त येऊन तिरुपती बालाजीचं एक फील आपल्याला त्या ठिकाणी येते. आणि मस्त इतकं मोठं नियोजन करणं सोपं काम नाही. ह्याच्यामध्ये आपले पोलीस बांधव असतील, तसेच मावळ तालुक्याचे जैन सेवक म्हणजे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा असतील, खूप बारकाईने लक्ष देऊन ह्या गोष्टी आज म्हणजे जवळजवळ गेले हे 8वं वर्ष आहे आणि मागील 7 वर्षापासून हे जोपासले झालेले आहेत की जे भाविक ह्याच्यामध्ये सहभागी होतात की त्यांना अगदी पंढरपूर आणि आळंदीचं दर्शन केल्यासारखं हे होतं. एक उत्साह तीळ मात्र कोणाचाच कमी नसतो की प्रत्येकाला असं वाटतं की हे 5 दिवस नाही, म्हणजे वर्षाचे 365 दिवस असाच सोहळा पुढे चालू राहिला पाहिजे. असं प्रत्येकाची एक मनोभावी भावना असते. आपण बघतोय की आता जी ही पालखी मेन म्हणजे कीर्तन महोत्सव आहे तिथपर्यंत ही पालखी प्रस्थान करताना पालखीला आपण बघतोय की आपले जशी पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धत आपली जशी आपण माऊलींची पालखी किंवा आपल्या पंढरपूरची पांडुरंगाची जी पालखी आहे त्याला जसं बैल जोडी वगैरे खूप छान प्रकारे सजवलेली, त्याच पद्धतीने अगदी तसंच फिलिंग घेऊन हे सजवण्यात आहे. तर आपण सर्वात आधी या पालखीचं आपलं दर्शन घेतलं आणि माऊलींच्या चरणी आपण हे केलं की खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम पार पडतोय आणि असाच पार पडत राहू. आणि असेच म्हणजे मावळचे जे कार्यसम्राट आमदार आहेत आपले सुनील अण्णा शेळके ह्यांच्या या कार्यक्रमाला चार छान लावले पाहिजे. आणि अक्षरशः म्हणजे ह्या कार्यक्रमाचं प्रत्येक क्षेत्रामधून कौतुक केलं जातं की प्रत्येक क्षेत्रामधून कारण हे इतकं मोठं नियोजन आहे की हे जे भाविक मावळ तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून कीर्तन ऐकण्यासाठी किंवा सुनील अण्णावरती ज्यांचं प्रेम आहे ते अक्षरशः म्हणजे या ठिकाणी भाविक आल्यानंतर कुठलाही भाविक उपाशीपोटी जाऊ नये अशा पद्धतीने मस्तपैकी त्या ठिकाणी महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली असते. प्रत्येक भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतो म्हणजे घेतोच. आणि जे आपले सुनील शेळके आहेत लोकप्रतिनिधी, ते बारकाईने या गोष्टीकडे इतके लक्ष देतात की प्रत्येकाला प्रत्येक लाईन मध्ये जे तुमचं आपलं महाप्रसाद असेल म्हणजे डाळ भात असेल, भाजी असेल, गोड काही असं लापशे असेल, शिरा असेल, बुंदी वगैरे असेल किंवा बरेचसे असे वेगवेगळे 5 दिवस जे असतात, 5 दिवसाला 5 मेनू सुनील अण्णा या ठिकाणी म्हणजे महाप्रसादासाठी ठेवलेलं असतं. इतकं छान नियोजन अगदी म्हणजे कुणालाही कुठल्या प्रकारची कमतरता भासणार नाही. हे हे जे आपले मावळचे लोकप्रतिनिधी आहेत हे स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आपल्या कार्यकर्त्यांना सांगून की बाबा ह्या लाईनला कुठलं पाणी कमी आहे किंवा भात कमी आहे किंवा काय गोष्टी, हे जे इतकं मोठं नियोजन हे करतात. तर खरं सलाम आहे आपल्या लोकप्रतिनिधी सुनील अण्णा शेळके यांना. कारण महाराष्ट्रात इतका मोठा सोहळा अजूनपर्यंत तरी झाला नसेल असं आपण म्हणू शकतो. आणि प्रत्येक भाविक या ठिकाणी येऊन या गोष्टीचा खूप छान आनंद घेत असतो. त्याच्यामुळं आपण बघू शकतोय की इतकं छान डेकोरेशन या ठिकाणी म्हणजे मंडपाच्या मध्यभागी विठ्ठल रुक्माई माऊली आहेत, तुकाराम महाराज आहेत, यांची प्रतिकृती आहेत. त्या ठिकाणी लोक येऊन मस्तपैकी सेल्फी वगैरे काढतात आहेत.
आणि हा पुढचा आपण बघतोय तो हा स्टेज आहे. या ठिकाणी जे 4 दिवस कीर्तन चालतात आणि 5व्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं. एक खूप छान असं नेत्रदीपक की प्रत्येकाला असं वाटतं की आपण पंढरपूरमध्ये आलोय काय, आपण तिरुपती बालाजीमध्ये आलोय काय, इतकं छान फिलिंग प्रत्येकाला हे येतं. तर मंडळी, हे नियोजन जे मावळ तालुक्यामध्ये श्री विठ्ठल परिवार आयोजित कीर्तन महोत्सव जे चालतं, याचं आपल्याला विनंती आहे की आपण महाराष्ट्रामधून कुठूनही बघत असाल आपला व्हिडिओ, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि दुसरी गोष्ट की या कीर्तन महोत्सवाला एकदा तरी आपण भेट द्यावी, ही आपल्याला खरं आशा बाळगतो. आणि आपण एकदा तरी या कीर्तन महोत्सवामध्ये येऊन या कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि या ठिकाणचं नियोजन बघावं की इतकं छान नियोजन असतं. तर हे जे आपले सगळे जी टीम आहे, मावळचे जनसेवक आहेत सुनील अण्णा शेळके, यांना देखील हँड्स ऑफ आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा, त्यांच्या टीमला शुभेच्छा. धन्यवाद मंडळी.